शुभ सकाळ मित्रांनो. आत्ताचे वाजले सकाळी 6:37. म्हणजे आज CNGला जास्त लाईन नाहीत, माझ्या पुढे 4च गाड्या आहेत, नाही तर अर्धा पाऊण तास जायचं डेली CNG भरायला. चला, नेहमीप्रमाणे आलो मित्रांनो CNG लाईनमध्ये. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर या भावाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. चला, आजचा गुरुवार आहे आणि आजची गुरुवारची अर्निंग, आजचा दिवस कसा जातो अपडेट देतो. कुठली बुकिंग कुठे काय सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार मित्रांनो. तर चला, CNG भरून झाल्यानंतर तुम्हाला अपडेट देतो पहिली बुकिंग कुठली लागते. चला मित्रांनो, मला लागले कांदिवली चारकोप गाव आहे ना, तिथून लागले प्रभादेवी वर्ली. 500 रुपये दाखवतोय. तर चला, पिकअप करतो आणि ड्रॉप केल्यानंतर अपडेट देतो मित्रांनो. चारकोप कांदिवलीवरनं पिकअप घेतला होता. 34 किलोमीटरची राईड होती. 505 रुपये दिले. 1 तास 24 मिनटं लागले ड्रॉप करायला. काही कस्टमर पण एवढे हरामखोर आणि कंजूस असतात ना की विचारू नका. हिचे ड्रॉप आहे ना 3 ॲड होते मित्रांनो. 3 जनकल्याणमध्ये पिकअप केला, टाटा हॉस्पिटलला सोडला, टाटा हॉस्पिटलला सोडून वन इंडिया बुल्स तिथे ड्रॉप केला आहे. म्हणजे एवढे कंजूस कस्टमर. एकाच अमाऊंटमध्ये 3 ठिकाणी उतरायचं असते ना. ठीक आहे, आता बघू. आता आलो इथे दादर साईडला, दादर फुल मार्केट इथे थांबतो. बघू इथून आता कुठली बुकिंग लागते मित्रांनो. चला, देतो अपडेट मित्रांनो. उबर इतका फालतू चाललाय ना, काय बोलता. दादर फुल मार्केटच्या समोर गल्ली आहे, तिथे आलो. 127 128च्या बुकिंग देतोय. अरे तुम्ही बाईक चालू केल्यात ना, बाईकवाल्यांना जाणार का राईड, आम्हाला का देत आहे. काय बुकिंग माहिती. आता 4 ते 5 बुकिंग वाजल्यात. 127 128ची बुकिंग वर्ली लोअर परेल. काय काम करायचं, कसं काम करायचं यार. रेट कमी केले. आता हा ओलावाला देतोय 208 रुपये. DBD चॉल कठीण आहे. पण अर्ध्या तासाने लागले बुकिंग ठाण्याची. चला, तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला देतो अपडेट मी. ठीक आहे. मित्रांनो, सकाळी अपडेट दिलं होतं तुम्हाला. सकाळी लागली होती प्रभादेवीचं अपडेट दिलं होतं. त्याच्यानंतर मला बुकिंग लागली मित्रांनो ठाणे वेजची. त्याचे दिले मला 430 रुपये आणि 30 किलोमीटरची राईड होती मित्रांनो. 1 तास लागला ड्रॉप करायला. आणि ठाण्यावरून लागली मला पावणे, नवी मुंबई पावणे. त्याचे दिले मला मित्रांनो 489 रुपये. 19 किलोमीटरची राईड होती आणि 1 तास लागला ड्रॉप करायला. आणि नंतर पावणेला ड्रॉप केलं. त्याच्यानंतर मला लागली तिथून वाशीवरून लागली मित्रांनो वर्ली. आणि वर्लीचे दिले मला 338 रुपये. 1 तास 16 मिनटं लागली ड्रॉप करायला आणि 33 किलोमीटरची राईड होती. आत्ता इथं आलो मी वर्लीला. आणि पाऊस बघा, जबरदस्त पाऊस लागते म्हणून बघू शकता. एवढा पाऊस चालू झाला अचानक. आणि आता मी जेवण वगैरे केलं मी आणि आता इथून येतो ऑनलाईन. आपलं काम झालेलं आहे मित्रांनो आत्तापर्यंत 1900 रुपयाचं. तर ठीक आहे, आता काय हरकत नाही. आता काय करणार, बुकिंग अशा तशा पण कमी रेट देतोय. जे भेटेल ते मारायचं. रॅपिडो ऑन केलं आहे आणि आता उबरसुद्धा ऑन केलं आहे. बघूया आता कुठली राईड लागते, देतो अपडेट तुम्हाला. ठीक आहे. पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. जेवण केलं इथेच गाडीमध्ये बसूनच. कधी कधी बाहेर मी डिक्की ओपन करून उभा राहून खातो, कारण दिवसभर बसून असतो आपण. आणि आज बसूनच झाला आणि पाऊस आला आहे बाहेर. जेवलो आणि उठलो नाही आहे, कारण पाऊस एवढा बाहेर लागतो की उभं राहायला पण म्हणजे शक्य नाही आहे, एवढा पाऊस पडतो बाहेर. बघूया आता. बुकिंग तर अजून काय आली नाही आहे मित्रांनो. दुपारी तुम्हाला अपडेट दिली होती मी. वर्लीला आलो होतो आणि वर्लीवरून लागली मला BKCची ते मला 276 रुपये. 11 किलोमीटरची राईड होती.
आणि 31 मिनटं लागले ड्रॉप करायला. मित्रांनो BKCला आलो आहे आणि बोला आता गॅस टाकूया, कारण आज आपले अर्निंग खूप कमी बघायला झालं तर टायमिंगच्या हिशोबाने अर्निंग खूप कमी झाले. तर बोलत थोडा गॅसचं टॉपअप करूया, कारण कधी कुठली बुकिंग लागेल सांगू शकत नाही. BKCला आता मला 20 मिनटं झाले लाईनीमध्ये. माझ्या पाठी पण लाईन आहे बघू, आणि पुढे सुद्धा लाईन आहे. तर बघूया CNG भरली की मग आपण ऑनलाईन येणार आहोत आणि बघा मग इथून कुठली बुकिंग लागते. BKCला आता ह्या टायमाला तर गाड्या इतक्या असतात ना इथे, तर कठीण आहे. मी इथून जाणार आहे मग चेंबूर किंवा कलिना साईडला. मित्रांनो BKCला तो BKCवरून मला लागली ठाणा कासरवडवली. 405 रुपये दिलेत. 30 किलोमीटरची राईड होती आणि 1 तास लागला आहे ड्रॉप करायला. आता ठाण्याला आलो मी, तर मी टाकलं आहे गो होम मालाड, पण उबरवाल्याला अक्कलचा भेजा जरा पण नाही आहे. त्याला मालाड बोलला तो टाकतोय दादर, वसई विरार. काय बोला आता याला. तर बघूया, आता लोकेशन टाकलेलं आहे मी, कासरवडवलीला आहे. देतो अपडेट बुकिंग लागली तर. चला मित्रांनो ठाण्यावरून मला लागली होती मीरा भाईंदर. खूप आतमध्ये होते या स्टेशन रोडला. त्याचे दिलेत मला 417 रुपये. 20 किलोमीटरची राईड होती. 1 तास लागला. 55 मिनटं ड्रॉप करायला लागले. आता ते स्टेशन रोडवरून मी आलो बाहेर, एकदम बाहेर आलो. मेन जो मीरा भाईंदरचं जंक्शन आहे ना, त्या ब्रिजच्या खाली. तर आता इथून बघूया पनवेलची देतोय. काय बोलणार आता, पनवेलला जाऊन काय करणार आता. बघूया लागली देतो अपडेट मित्रांनो. आज 12 तासाच्या वरती ड्युटी झाले टार्गेट पूर्ण करायला. आता मी ठाण्यावरून आलो आहे, ठाण्याची पूर्ण बुकिंग देतो. चला देतो अपडेट. मित्रांनो मीरा रोडला आलो तो 1 तास झाला आहे. लोकेशनची बुकिंग बिलकुल देत नाही आहे. पनवेल, नवी मुंबई, कोपरखैरणे अशा बुकिंग येत आहेत. आणि मी जे लोकेशन टाकलं होतं ना, टाईम आउट झाला. पण मी अजून एक माझं बाकी आहे होम लोकेशन, तर आता पुन्हा टाकलं आहे मी मालाडचं. बघूया देतो का. मी आता हळूहळू जरा पुढे सरकतो. 1 तास झाला त्याने बुकिंग दिली नाही मालाडची, पीक आवर्स असून सुद्धा. चला तर मग MT घरी जाऊ. ठीक आहे चला. मित्रांनो आजची आपली अर्निंग झालेली आहे 3489. आणि ही अर्निंग करण्यासाठी मला 15 तास ड्युटी करावं लागली. आज 15 तास लॉगिंग होतं मित्र. आज आहे ना खूप मला, म्हणजे एवढ्या महिन्याने मी आज पहिल्यांदा एवढा रखडलो आहे. 3000 बनवायला मला 10 ते 12 तास लागतात. मी कधी कधी 5 वाजता 6 वाजता पण घरी जातो 3000 बनवून. पण आज मला उबरने खूप रखडवलं. मला तुर्भ्यावरून जी बुकिंग लागली होती ना वर्लीला, नंतर तिथे माझा अर्धा पाऊण तास गेला. नंतर BKCला आलो. BKCला माझा एक दीड तास, 1-1.25 तास गेला माझा BKCला, कारण दुपारच्या वेळेस BKCहून काही मिळत नाही. नंतर मग 3:30-4 वाजता लोकेशन टाकलं ठाणा, दिलं नाही मला. मग पुन्हा काढलं आणि लगेच ठाणा लागली बुकिंग मला. आणि ठाण्याला पोचलो मी, मला वाटतं मित्रांनो 5 वाजता, पावणे 5ला पोचलो. पावणे 5ला पोचलो. तिथून लोकेशनवर टाकलं होतं, तर मला मीरा रोडला दिलं. मीरा रोड टाकली, मीरा रोडवरून टाकली. मीरा रोडला मला 1-1.25 तास बसवलं मीरा रोडला. आणि तिथून मला एक 13 किलोमीटरची राईड लागली बोरवली. त्याचे 250 रुपये दिले. आणि आत्ता जस्ट ऑन द वे घरीच चालतो. घरी जाता तर गाडीमध्येच व्हिडिओ बनवतो आहे. तर 3489ची आजची अर्निंग झाली. 15 तास करावं लागली ड्युटी. 200 रुपये समजा आपला पास गेला, 800 रुपये CNG, म्हणजे 2400 ते 2500 रुपये आजचा नेट प्रॉफिट आहे मित्रांनो. अशी काय आजची अर्निंग होती. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या शुक्रवार आहे. उद्या शुक्रवारचा दिवस पण कसा जातो बघूया आपण. त्याची अपडेट तुम्हाला उद्या भेटेलच. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.